सकाळपासून सगळंच कसं धीर गंभीर वातावरण पसरलं ना. मग चला तर कालच्या उभाटा गटाच्या हसरा मेळाव्यावर बोलूया. आता तुम्ही म्हणाल सकाळी तर टाळत होते यावर बोलायचं, मग आता दुपार सरली तसे आलात का लाईनवर? तर तसं नाही आहे. मी एक वेगळाच मुद्दा जो मला शिवतीर्थावरच्या माननीय उद्धवजींच्या भाषणातून गवसला आहे त्यावर बोलणार आहे. कारण स्टार्ट टू एंड हे भाषण ऐकताना धक्के बसत होते. इतकं वियर्ड परसेप्शन उभाटा मांडत होते. तुम्हाला जर आठवत असेल तर बघा, अनेक वर्ष विरोधात बसलेल्या भाजपा सेना युतीचं केंद्रात पहिल्यांदा सरकार आलं होतं, तेव्हा त्याला ममता, समता, जयललिता असे अनेक टेकू लावावे लागले होते. हे कडबोळ्याचं सरकार फारसं टिकलं नाही आणि या टेकू देणाऱ्या पक्षांचा डॉमिनन्स अटलजींना सहन करावा लागत होता. तेव्हा संघाच्या आणि हिंदुत्ववादी विचारांच्या लोकांना ज्या ज्या गोष्टी या सरकारकडून व्हायला हव्या होत्या, अपेक्षित होत्या, त्या गोष्टी काही केल्या पुढे सरकत नव्हत्या. त्यात अगदी राम मंदिराच्या जमिनीचा वादही प्रलंबित होता. 370 किंवा समान नागरी कायदा हे शब्दही उच्चारणं तेव्हा कठीण होतं. काश्मीरबद्दलही कुठली ठोस कारवाई करता येत नव्हती. अशा वेळी खुद्द शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे हे सुद्धा उद्विग्न होऊन बोलायचे की या 17 डब्यांच्या आगीनगाडीला आग लावा, आग लागो या गाडीला. चाले एकही काम बहुमताच्या जोरावर रेटता येत नाहीये. हा त्रागा करणारे बाळासाहेब कुठे आणि काल हसऱ्या मेळाव्यात एक हास्यास्पद टिप्पणी करणारे उद्धवजी कुठे? काय टिप्पणी होती तीच सांगणार आहे आणि त्यावर सविस्तर बोलणार आहे. कुठेही जाऊ नका, पाहत राहा आकार डीजी9. मित्रो नमस्कार, मी प्रभाकर सूर्यवंशी आणि तुम्ही पाहतात आकार डीजी9. तर कालच्या शिवतीर्थावरच्या हसऱ्या मेळाव्याबाबत बोलताना एक दोन मोजक्या पण महत्त्वाच्या मुद्द्यांवर मला बोलायचं. पहिला मुद्दा अर्थात ज्याचं सुतोवाच मी सुरुवातीलाच केलंय, भाजपाला मिळालेलं पाशवी बहुमत. ते बहुमत आता उभाटा गटाला बोचायला लागले. असलं पाशवी बहुमत म्हणे जर्मनीतल्या हिटलरच्या पक्षालाही मिळालं होतं. आपलं कोणीच काही वाकडं करू शकत नाही या भावनेनं माणसं हिटलर प्रवृत्तीकडे वळतात, हुकुमशाह बनतात. पण मला वाटतं माननीय बाळासाहेब याच हिटलरच्या प्रेमात होते. बाळासाहेबांनाही असाच एक छत्री अंमल असणं आवडायचं. म्हणूनच तर त्यांना केंद्रात NDAच्या सरकारमध्ये असलेले 27 पक्ष त्यांच्या नेत्यांकडून अटलजी आणि अडवाणींना होणारा जाच आवडायचा नाही. हिंदुस्थानच्या भल्याचे निर्णय या कडबोळ सरकारमुळे घेणं कठीण होतं. म्हणूनच साहेब म्हणायचे, माझ्या हातात एक दिवसासाठी हा देश द्या, सुतासारखा सरळ करीन. आता या वाक्याचं दादर कनेक्शन शोधू नका लगेच. तेही ठाकरे आणि बाळासाहेबही ठाकरेच की. राज ठाकरे बाळासाहेबांचीच काही पेटंट वाक्य आजही आपल्या भाषणात वापरतात. त्यांना जमतं आणि शोभतंही ते. पण खर्च लावायचा आणि कमरेवर हात ठेवायचे म्हणजे तुम्ही बाळासाहेब ठाकरे होत नाही, हे अद्याप काही लोकांच्या लक्षात आलेलं नाही. असो, तर उद्धवजींना सब मिल वाट के खाओवालं कडबोळं मिलीजुली सरकार हवंय. मोदींवर टीका करण्यासाठी सापडलेला नवा मुद्दा, भाजपाकडचं पाशवी बहुमत. त्यांच्याकडे पाशवी बहुमत आहे म्हणूनच आम्हाला खाता येत नाही ना. त्यात तो बाबा ना खाऊंगा ना खाणे दूंगा वगैरे असे काहीतरी डायलॉग पण मारतो म्हणे. यांची पंचायत समजू शकतो आपण. इंडिया अलायन्सचं कडबोळं आता दिल्लीत सत्तेत यावं यासाठी इलॉजिकल नरेटिव्ह सेट करण्याचा हा प्रयत्न काल उद्धवजींनी करून पाहिला. लोक या नरेटिव्हने किती प्रभावित होतील हे लांबच राहिलं, पण सुशिक्षित मतदार आता एवढं तरी समजून गेलाय की बहुमतातलं सरकार असलं म्हणजे काही निर्णय मनाविरुद्ध लागत असतील मुठभर लोकांच्या, पण सर्वसामान्यांच्या हिताचे प्रश्न मात्र चुटकीसरशी सुटतात. त्याचं काय? तरुणांना आता एक घाव दोन तुकडेवाला नेता आवडतो. हमें देखना है, हम देखेंगे, हम देख के ही रहेंगे, हे जे काही असं होतं ना काँग्रेसी धोरण, इंदिराजींपासून राजीवजीपर्यंत आणि अलीकडे ते चावीवालं भावलं, यांचे हेच डायलॉग असायचे. ते मनमोहन सिंग फारसे बोललेच नाहीत कधी म्हणा, पण त्यामुळे त्यांना कुछ देखना था के नाही था हे कळायला मार्ग नाही आहे. पण कडबोळ्यानं देशाचं वाटोळं झालं. अगदी इंदरकुमार गुजराल ते HD देवेगौडा यांच्यासारख्यांना उरावर बसवून झाल्यानंतर तरी भारतीयांच्या लक्षात आलेलं असणारच आहे. त्यामुळे उद्धवजींना पुन्हा कडबोळं सरकार हवं आहे. ते कशासाठी याचा विचार करताना मला सहज विचार डोकावला की सध्या सहानुभूतीचे सम्राट असलेल्या उद्धवजींना याच सहानुभूतीच्या जोरावर महाराष्ट्रातल्या सर्वाधिक जागा जिंकून दिल्लीत जायची स्वप्न तर पडत नाहीत ना. बरं, त्यांना नुसतं दिल्लीत जायचं नाहीये, तर आपल्या वडिलांना दिलेला शब्द पाळायचा आहे. बाळासाहेबांना म्हणे त्यांनी शेवटच्या दिवसात एक शब्द दिला होता, बंद दाराळ. मी एक ना एक दिवस दिल्लीच्या तख्तावर एका शिवसैनिकाला बसवून दाखवीनच.
आणि हा शिवसैनिक म्हणजे कोण ते तुम्हाला आता तोंडपाठ झालेलं असणार. त्यामुळे कुठला शिवसैनिक दिल्लीच्या तख्तावर बसणार आहे हे समजून जा. मोदींना किंवा भाजपाला मिळालेल्या पाशवी बहुमताचं माझ्या दृष्टीने झालेलं फलित काय असं कोणी विचारलं तर मी काय गल्लीतलं शेंबडं पोरंही सांगेल, एकतर 370 कलम हटवलं गेलं आणि ज्या राम मंदिराच्या उभारणीचं स्वप्न, कारण 90च्या दशकात बाबरीचा कलंक मिटवेपर्यंत कारसेवा करायची, पोलिसांच्या लाट्या खायच्या, प्रसंगी छाताडावर गोळ्या झेलायच्या, मरणोपरांत अंतिम संस्कारही नशिबात नसायचे कारण प्रेत शर्यूत वाहवलं जायचं. पण जे धाडस अटलजी अडवाणीजी करू शकले नाहीत ते धाडस नरेंद्र दामोदरदास मोदी करू शकले. याचं कारण त्यांच्या हाताशी असलेलं पाशवी बहुमत. मग या बहुमताच्या जोरावर अयोध्येतलं राम मंदिर उभं राहत असताना आज उभाटा गटातला उद्धव ठाकरे प्रेमी सैनिक, शिवसैनिक आपली रामभक्ती विसरून जाणार काय? राजकीय स्वार्थापायी, राजकीय लोभापायी रामभक्ती विसरून जातील? एवढे तकलादू हिंदू आहेत उद्धव उभाटा गटाचे शिवसैनिक. जानेवारी तिकडे अयोध्येत राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेचा सोहळा रंगत असताना हे दोडके मुंबईत काळे झेंडे दाखवत निदर्शनं करणार आहेत का? उभाटाला जर केंद्रात पाशवी बहुमताचं वावडं आहे तर मग कडबोळ्याचं सरकार आणि त्याद्वारे राम मंदिराला विरोध हे तुमचं धोरण आहे का? असा संशय सामान्य जनतेला येणारच आहे. त्यात तुमचं हिंदुत्व आहे, नवं हिंदुत्व आहे, शेंडी जानवेवाल्यांची, गोमूत्रधारी हिंदूंची तुम्हाला ॲलर्जी आहे. तर हे सगळं पाहता तुमच्या नावापुढे लावलेलं जनाबे आली हे नामाभिधान योग्यच होतं असं वाटतंय. जाता जाता एक गंमत अजून सांगतो. एका न्यूज चॅनेलनी कालच्या उभाटाच्या मेळाव्यात उद्धवजी भाषणाला उभे राहिले त्यानंतर त्यांनी कोणता शब्द किती वेळा वापरला याचा एक तक्ताच जाहीर केला. त्यात गुजरात 4, गद्दार 6, बाळासाहेब 3, घराणेशाही 12, हिंदुत्व 10, मर्द 5, जरांगे पाटील 5, मुंबई 27, नरेंद्र मोदी PM 8, मराठा 4, फडणवीसांवर ते बोललेच नाही, 0 आहे, भाजपा 10, RSS 1, अमित शाह 1, धारावी अदानी 7, अपात्र 7, OBC 2, सुप्रीम कोर्ट 8, धनगर 4, छत्रपती 6, आरक्षण 2 हे शब्द असे इतक्या वेळा वापरलेले आहेत. आता एक गंमत बघा, घराणेशाही हा शब्द काल तब्बल 12 वेळा आलाय, तर त्या खालोखाल हिंदुत्व आणि भाजपा हे 2 शब्द प्रत्येकी 10-10 वेळा वापरलेत. मोदी आणि सुप्रीम कोर्ट 8-8 वेळा, तर छत्रपती आणि गद्दार 6-6 वेळा, मर्द आणि जरांगे 5-5 वेळा. तर मुंबई हा एक शब्द आहे जो 27 वेळा वापरला गेलाय. मित्रो, उद्धवजींनी काल आपला सगळा फोकस हा निवडणुकांवर ठेवला होता. त्यात त्यांना मुंबईतल्या सामान्य मराठी माणसांमध्ये त्यांच्याबद्दलची जी सहानुभूती दाटली आहे ती एनकॅश करण्यासाठी मुंबई महानगरपालिका निवडणुका व्हाव्यात असं वाटतंय. कारण मुंबई सोन्याचं अंड देणारी कोंबडी आहे, ती हातातून सुटता कामा नये हा विचार तर आहेच. मागच्या वेळेस भाजपाने पालिकेतली सत्ता हिसकावलीच होती, जवळपास 4 जागांचा फरक निर्माण झाला होता सेनेच्या हातातून. पण त्याही वेळेस एकनाथ शिंदेंना मध्यस्थी करायला लावून फडणवीसांचं मन वळवलं गेलं आणि पालिकेत भाजपाचा महापौर बनता राहिला. ज्या देवेंद्रजींनी राज्यातलं सेना भाजपा युतीचं सरकार नीट चालावं म्हणून हा त्याग केला, दगड तर तेव्हा ठेवला होता भाजपा कार्यकर्त्यांनी आपल्या उरावर, शिंदेंना आणल्यामुळे नाही. पण हे सगळे उपकार विसरून आज हेच उभाटा फडणवीसांना संपवायला निघाले, मोदींना शिव्या घालतायत, भाजपच्या बहुमताला पाशवी म्हणतायत. काल बोलता बोलता त्यांना मुंबईतली सत्ता अबाधित राखण्याचे लागलेले वेध स्पष्ट दिसत होते. त्यांना मुंबईत भाजपा पुरस्कृत झालेला विकास नकोच आहे. धारावीसारख्या बकाल वस्तीचं पुनर्वसन नाही झालं तरी चालेल, पण अदानीला कंत्राट देऊ नका. खरं तर अदानी हा मोदींचा मित्र आहे म्हणून या गुजराताला विरोध करतायत का मराठीचे कैवारी? तर याचं उत्तर आहे नो. NO नो. नाही. दसरा मेळावा हे मोठं व्यासपीठ आहे. धारावीतला अतिप्रचंड नफा मिळवून देणारा प्रकल्प जर अदानी सहज करून मोकळा होणार असेल तर ते आम्हाला कसं चालेल? त्यातला शेअर हा ठाकरेंना मिळायलाच हवा. मग त्यात धारावीतला मराठी माणूस विस्थापित झाला तरी चालेल. अदानीसारख्या व्यावसायिकाला काल दसरा मेळाव्यातून धमकीच दिली गेली, तुझा प्रोजेक्ट होऊच देणार नाही. आधी मातोश्रीवर येऊन लोटांगण घाल आणि आमचं अंगण नोटांनी भर, म्हणजे घालिंग लोटांगण वंदीन चरण. तुझं काम सोपं होईल. पुढच्या आठवड्याभरात अदानी मातोश्रीवर गेलेले आपण पाहिले तर आश्चर्य वाटून घेऊ नका, हे असंच होणार आहे. तर मित्रो, सगळी हास्यजत्रा तुम्हाला विस्कटून सांगायची नव्हती मला. खरं तर हे 1-2 मुद्दे होते जे मांडावेसे वाटले. तुम्हाला काय वाटतं हे नक्की कळवा. तुर्तास इथेच थांबतो. पुन्हा भेटूच. तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आकार DG9. धन्यवाद. नमस्कार.